हॅलो, माझा आवाज येतोय का? आवाज येतोय का कोणाला? कमेंट्स करून ओके सांगा आवाज येतोय म्हणून. अजून आवाज येतोय माझा? आवाज येतोय माझा? आवाज येतोय माझा? ओके, ठीक आहे. आवाज येतो सगळ्यांना? या कृष्णा सर बोलले की आवाज येतोय. ठीक आहे, चला सुरुवात करूयात आपण. आज 31 मे, खऱ्या अर्थानं अहिल्यामाई होळकर यांच्या आज जयंती. त्यांच्या या जयंतीच्या निमित्तानं सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि खऱ्या अर्थानं आज ज्यांच्यामुळं लाईव्ह येण्याचा योग आला ते म्हणजे या स्वराज्य देशा फेसबुक जे पेज आहे त्या पेजवरती ज्यांनी मला आमंत्रित केलं ते मुरलीधर शेडगे, त्याचप्रमाणे श्री शिवाजी शेडगे शेडगे नाही, बेडगे, हां, मुरलीधर बेडगे आणि शिवाजी बेडगे यांच्यामुळं खऱ्या अर्थाने या फेसबुक पेजवरती लाईव्ह येण्याचं भाग्य आज मिळालं. काही दिवसांवरतीच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा येऊन ठेपतोय, म्हणजे अगदी 6 जून. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगड किल्ल्यावरती अतिशय आनंदामध्ये आणि अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये प्रसन्न वातावरणामध्ये आपण सगळेजण साजरे करत असतो दरवर्षी. परंतु ह्या वर्षी कोरोनाचं एक भयावह मोठं संकट असं या जगावरती कोसळलं आणि त्याच्यामध्ये फक्त पूर्ण आपला भारत देशच नाही तर भारताबाहेरचे जे इतर देश आहेत त्या देशांनाही या सगळ्या गोष्टींचा सामना करावा लागतो. याची आम्हाला सगळ्यांनाच कल्पना आहे. त्यामुळे सगळेजण आता सध्या लॉकडाऊन झालेत किंवा सगळेजण कुठेतरी घरामध्ये बसलेत का तर आपल्याला कोरोना होऊ नये म्हणून साठी, ठीक आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज, त्याचप्रमाणे राजे शहाजीराजे, राजमाता जिजाऊ, अहिल्यामाई होळकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई फुले, अण्णाभाऊ साठे असतील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, कर्मवीर भाऊराव पाटील असतील, त्याचप्रमाणे आपले संत तुकाराम महाराज असतील, या सगळ्यांचे जे विचार आहेत ते विचार कुठेही लॉकडाऊन नाही झालेले आहेत. तर यांचे विचार हे तुमच्या माझ्यासारख्या तळागाळातल्या माणसांपर्यंत खऱ्या अर्थानं पोहोचवण्याचं काम जर कोणी करत असेल तर स्वराज्य देशा नावाचं फेसबुक पेज आहे. या फेसबुक पेजसारखे अनेक माध्यम आहेत की ज्यांच्यामुळं खऱ्या अर्थानं तुमच्या माझ्यासारख्या तळागाळातल्या माणसांना हे विचार कुठंतरी पोहोचवण्याचं काम यामार्फत केलं जात आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा या फेसबुक पेजवरती ज्यांच्यामुळं मला यायला मिळालं अशा त्या दोनही मान्यवरांचे खूप 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 असे आभार. या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी परत एकदा विचारतोय, माझा सगळ्यांना आवाज येतोय का? शिवाजी सर, त्याचप्रमाणे मागाशी कृष्णा सर लाईव्ह होते. शिवाजी सर, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? कमेंट करून मला हो सांगा, नाही सांगा. येस, थँक्यू कृष्णा सर, थँक्यू. आवाज येतोय हे सांगितल्याबद्दल धन्यवाद. ठीक आहे, चला आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. हे पहा, 6 जूनला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा येतोय. त्यावेळी तर मी आता लाईव्ह जसं आलो आहे तसं या पेजवरती पुन्हा लाईव्ह येऊ शकत नाही किंवा आयोजकांच्या थ्रू कोणत्या तरी दुसऱ्या उपक्रमांचा किंवा कोणत्या तरी दुसऱ्या वक्त्यांना या ठिकाणी त्यांनी नियोजित केलेलं असतं, आयोजन केलेलं असतं त्यांच्या कार्यक्रमाचं. त्यामुळे
6 जून 1674 ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, तोच राज्याभिषेक सोहळा आपण 6 जूनला दरवर्षी साजरा करत असतो. त्या 6 जूनच्या सोहळ्याच्या निमित्तानं आणि या 6 जूनच्या राज्याभिषेक कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना एकदा ॲडव्हान्समध्ये अगदी मनापासून खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी कार्यक्रमाला वळतो. ठीक आहे, धन्यवाद. आवाज येतोय सांगितल्याबद्दल थँक्यू. स्वराज्य देश फेसबुक पेजवर आपले स्वागत आहे. थँक्यू सो मच. चला आपण व्याख्यानाला सुरुवात करूया या ठिकाणी. तर महाराष्ट्रामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यांमधून खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज असेल, छत्रपती संभाजी महाराज असतील, राजमाता जिजाऊ असतील, या अशा क्रांतिकारकांच्या किंवा महामानवांच्या शौर्यगाथा, त्यांचा इतिहास तळागाळातल्या माणसांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी बऱ्याच वर्षांपासून या ठिकाणी करत आहे. खऱ्या अर्थानं ह्या सर्वांच्या विचारांचा तळागाळातल्या लोकांपर्यंत प्रचार प्रसार करत असताना खऱ्या अर्थानं मनाला एक समाधान, एक उर्मी जी मिळून जाते, ती उर्मी काहीतरी वेगळीच असते. ती एक नवचैतन्य निर्माण करून जात असते आणि म्हणूनच या नवचैतन्य निर्माण करणाऱ्या उर्मीला कुठंतरी आपण तेजोमय असं कुठंतरी आवरण घातलं किंवा त्याला कुठंतरी चांगल्या बंदिस्त एखाद्या पेटीमध्ये जतन करून ठेवून ती पेटी जर कोणाला तरी बक्षीस रूपानं दिली किंवा भेटवस्तू रूपानं जर दिली, तर तो जो आठवणींचा किंवा त्या सगळ्या माहितींचा जो ठेवा असतो, तो ठेवा खऱ्या अर्थानं त्या माणसांपर्यंत आपण ट्रान्सफर करत असतो. नवीन तर त्यांच्यापर्यंत आपण ते ट्रॅव्हलिंग करत असतो. हा झाला विचारांचा देवाणघेवाणीचा प्रश्न. पण खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील, ह्यांच्या काळातला महाराष्ट्र आणि आजचा महाराष्ट्र याचा कधीतरी आम्ही साक्षीपणानं विचार करतो आहोत का हो? तर याचा कधीतरी साक्षीपणानं आम्ही विचार करणं गरजेचं आहे. आणि हाच विचार मांडण्यासाठी नवीन तर हाच विचार तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी खऱ्या अर्थानं आज लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आलो आहे. तर अनेक ठिकाणी भाषणं केली, अनेक ठिकाणी व्याख्याने केली, बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम झाले. असंच एकदा एका कार्यक्रमाच्या निमित्तानं बीडसारख्या ठिकाणी जाणं झालं होतं. बीड म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेच येतो दुष्काळ, त्या ठिकाणची असणारी परिस्थिती. या सगळ्यांचा विचार केल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर एक विचित्र चित्र उभं राहतं की बीड, उस्मानाबाद, लातूर सारख्या ठिकाणी नेमकं कार्यक्रमाला जायचं म्हटल्यानंतर तिथल्या कार्यक्रमाची अवस्था कशी असेल. परंतु त्या ठिकाणी असणाऱ्या शंभू भक्तांचं किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भक्तांचं प्रेम हे अतिशय चांगल्या पद्धतीचं, जसं पुणे, मुंबई, नागपूर इकडच्या भागांमध्ये जसं त्यांचं प्रेम आहे तसंच प्रेम त्याही लोकांमध्ये आहे. खऱ्या अर्थानं त्यांचेही मानावे तेवढे आभार थोडे आहेत, कारण की त्यांच्यामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचे विचार कुठेतरी जागृत आहेत. मग असंच व्याख्यानाच्या निमित्तानं गेलो होतो आणि व्याख्यानाच्या निमित्तानं गेला असताना त्या ठिकाणी त्यांनी वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन केलं होतं. आता वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन केलं म्हटल्यानंतर माझ्यासारख्या व्याख्यात्याला किंवा माझ्यासारख्या वक्त्याला नेहमी उत्सुकता राहते की आपल्यापेक्षाही अधिक पटीने बोलणारा व्याख्याता आणि त्याच्यासोबत आपण आपले मतं जी आहेत ती एकमेकांबरोबर कुठेतरी शेअर करू शकतो का, हाच विचार करत होतो. आणि त्याच ठिकाणी बोलण्यासाठीचा त्यांनी विषय ठेवला होता छत्रपती संभाजीराजे यांचे प्रेरणास्थान. त्या ठिकाणी मुलगा उठला, तो बोलायला लागला की छत्रपती संभाजी महाराजांचं युवकांवरती असं प्रभुत्व होतं, छत्रपती संभाजी महाराजांचे विचार युवकांपर्यंत इतके प्रवर्तित होत आहेत, इतके आत्तापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचले. ठीक आहे, तो मुलगा खाली बसला. दुसरा मुलगा उठला, तोही त्या विषयावरती धड बोलून गेला. आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाला एक मुलगी उठली. ती मुलगी बोलायला लागली. बोलणाऱ्याच्या अंगावरती अक्षरशः काटा उभा राहिला. ती मुलगी बोलत होती. बोलता बोलता अंगातलं रक्त सळसळत होतं आणि ते सळसळणारं रक्त कुठंतरी एकदा या सळसळणाऱ्या धमन्यांमधून मेंदूंमध्ये जायला लागलं आणि ती मुलगी बोलता बोलता एकच शब्द बोलून गेली. तो शब्द मला आजही माझ्या मनामध्ये घर करून बसला आहे. ती मुलगी त्यावेळी म्हणाली होती की छत्रपती संभाजी महाराज हे फक्त युवकांचे प्रेरणास्थान नाही, तर छत्रपती संभाजी महाराज हे युवतींचे सुद्धा प्रेरणास्थान आहे. मला वाटतं 350 वर्षानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांचे विचार आजही तुमच्या आमच्या तरुणांच्या मनामध्ये एक क्रांतीची ज्योत कुठेतरी पेटवण्याचं काम करते. ही खऱ्या अर्थानं या देशामध्ये झालेली सगळ्यात मोठी क्रांती आहे, हे लक्षात ठेवा. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला, त्यापूर्वीचा महाराष्ट्र नेमका कसा होता आणि त्यानंतरच्या महाराष्ट्राची अवस्था नेमकी काय झाली. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वीचा महाराष्ट्र म्हणजे कसा होता. आदिलशाही, निजामशाही, त्यानंतर गोवळकोंड्याची कुतुबशाही, या 3 शाह्यांचा महाराष्ट्रावरती पगडा होता. नव्हे तर या 3 शाह्यांनी महाराष्ट्र अक्षरशः बेचिराग करून टाकला होता. आदिलशाही, निजामशाहीनं
खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर जे प्रश्न उपस्थित केले होते, मग त्या ठिकाणी दुष्काळाचा प्रश्न असेल, या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असेल, असे काही प्रश्न हे शिवपूर्व काळामध्ये शिवाजी महाराजांच्या जन्माच्या पूर्वी या महाराष्ट्रामध्ये घडत होते. त्याला वाचा फोडणारं कोणी नव्हतं. कारण की दिवसा ढवळ्या आपल्या शेताच्या बांधावरून शेतकऱ्यांच्या बाया, शेतकऱ्यांच्या मुली उचलून नेल्या जात होत्या. शेतकऱ्यांच्या मुलांना नदीवरती पाणी भरण्यासाठी गेल्यानंतर तेथून उचलून नेण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या पूर्वी केलं जात होतं. मग याच्यावरती वाचा फोडणारं कोणी होतं का नव्हतं? तर अजिबात असं कुणीही धाडस करण्याचं कुणी पहिल्यांदा प्रयत्न केला नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री असणाऱ्या अखंड विश्वाच्या माता, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या मनामध्ये हाच विचार दौडू लागला की माझ्या पोटी एका अशा सोनेरी पुत्रानं किंवा माझ्या पोटी अशा पराक्रमी पुत्रानं जन्म घ्यावा आणि त्या पराक्रमी पुत्रानं या महाराष्ट्राच्या मातीवरती चाललेला अन्याय अत्याचार असेल तो कुठंतरी संपवण्याचं काम या ठिकाणी करणं गरजेचं आहे. मग माँसाहेब जिजाऊंच्या पोटी ज्या पुत्रानं जन्म घेतला त्यांनी खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टींना खऱ्या अर्थानं तिलांजली देण्याचं काम केलं होतं. शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या महाराष्ट्रामध्ये केल्याचं कुठंतरी आम्हाला पाहायला मिळायला लागत होतं. इतिहास आम्हाला हेच सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शेतकऱ्याचे हे सोन्याचे दिवस होते. शेतकऱ्याच्या घरातून सोन्याचा धोर निघत होता असं म्हणतात. सोन्याचा धोर निघत होता म्हणजे शेतकरी सोनं पिकवत होता हेच या ठिकाणी म्हणावं लागेल. कारण की शेतकऱ्याचे दिवस हे अतिशय आनंदाचे होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये शेतकऱ्यानं आत्महत्या केल्याचा एकही प्रकार आम्हाला पाहायला मिळायला लागत नाही. परंतु आजच्या महाराष्ट्राची ज्यावेळी आम्ही परिस्थिती पाहतो किंवा आजच्या महाराष्ट्राची ज्यावेळी आम्ही दयनीय अवस्था पाहतो आणि आजच्या शेतकऱ्याकडे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेतकऱ्याची तुलना करतो त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा 17व्या शतकातील शेतकरी आणि आज 21व्या शतकातील शेतकरी याच्यामध्ये कुठेतरी जमीन आसमानाचा फरक आहे हे आम्हाला या ठिकाणी सांगावं असं वाटतं. मग या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या आम्हाला पाहायला मिळायला लागतात. मग कर्जबाजारीपणा असेल किंवा एखाद्या पिकाला हमी भाव मिळाला नाही म्हणून शेतकऱ्याच्या आत्महत्या असतील. पण ही अशी एकही आत्महत्या किंवा असा एकही प्रकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये म्हणजे 17व्या शतकामध्ये आम्हाला पाहायला मिळत नाही. याचं एकमेव कारण होतं छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या सैन्यातील सैनिकांना नेहमी सांगायचे की बाबा रे, शेताच्या बांधावरनं जात असताना शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठालाही हात लागता कामा नये. कारण की ज्या हातानं तुम्ही शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला हात लावाल ते हात तुमचे हे खांद्यापासून किंवा कोपऱ्यापासून कलम केले जातील. ही धास्ती खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांनी इथल्या सैनिकांच्या मनामध्ये भरली होती असं म्हणण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे हे खऱ्या अर्थानं शेतकरी होते. शेतकऱ्यांची मुलं ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे सगळ्यात मोठे शिलेदार होते, सगळ्यात मोठे वारसदार होते. कारण की सुगीच्या दिवसाला शेतीतली कामं करायची आणि कामं संपल्यानंतर पुन्हा स्वराज्याच्या मार्गी लागायचं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचं अतिशय नेमाचं ठरलेलं काम होतं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या मावळ्यांना माहिती होतं की नेमका इथल्या शेतकऱ्याच्या मनामध्ये असणारं संकट कोणतं आहे, इथल्या शेतकऱ्याच्या मनामध्ये असणारं दुःख कोणतं आहे हे इथल्या मावळ्यांना सांगायची गरज नव्हती. त्यांना ते आपसूक ते जाणत होते. मग हा झाला शेतकऱ्यांच्या बाबतीचा भाग. पण दुसरा ज्यावेळी आम्ही विचार करतो त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अनेक अशा घटना घडल्या होत्या की ज्यांचा आजच्या या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं उल्लेख करणं कुठंतरी गरजेचं वाटतं. मग सगळ्यात महत्त्वाचा उल्लेख कुठं असतो किंवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती झाली तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये स्त्रियांना असणारं सगळ्यात मोठं सुरक्षिततेचं धोरण. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या काळामध्ये असणाऱ्या स्त्रियांना कोणती सुरक्षितता दिली किंवा त्यांच्या काळामध्ये अशा किती घटना घडल्या की ज्याचा उल्लेख इतिहासामध्ये केला गेला. मग त्यामध्ये 2-3 घटना ज्या अशा आहेत ज्यांचा उल्लेख इतिहासामध्ये करणं गरजेचं वाटतं. नेहमी नव्हे तर प्रत्येक व्याख्यानामध्ये प्रत्येक ठिकाणी ह्या व्याख्यानामध्ये हा उल्लेख करावासा वाटतो. पहिला उल्लेख असा येतो की छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी 12 वर्षाचे होते तेव्हापासून त्यांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली होती. 12व्या वर्षापासून त्यांच्या मनामध्ये कुठंतरी स्वतःचं म्हणजे माझं राज्य निर्माण व्हावं ही भावना त्यांनी कुठंतरी इथल्या माणसांच्या मनामध्ये निर्माण करून ठेवली. आणि मग खऱ्या अर्थाने इथला माणूस स्वतःच राज्य आहे, मला काहीतरी झगडलं पाहिजे, केलं पाहिजे, लढलं पाहिजे, हे माझं राज्य आहे, माझ्या राज्यासाठी मीच केलं पाहिजे ही भावना यांच्या मनामध्ये निर्माण झाली होती. म्हणून ही माणसं स्वराज्यासाठी लढली. आणि मग ही माणसं स्वराज्यासाठी लढत असताना त्यांनी कधी स्त्रियांवरती अत्याचार केले नाहीत. परंतु एक पहिलं उदाहरण जे घडलं ते रंगो त्रिंबल नावाच्या एका पाटलानं
एका महिलेवरती अत्याचार करण्याचं काम काय केलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या सेवकांना सांगितलं, मावळ्यांना सांगितलं की जा त्या पाटलाला आहे असा उचलून घेऊन या. ज्यावेळी मावळे त्याच्याकडे गेले त्यावेळी त्या मावळ्यांना त्या पाटलानं सांगितलं की बाबा रे, मी या गावचा पाटील आहे, पाटील जे मनात आणेल ते करू शकतो, कारण की इथली प्रत्येक स्त्री ही पाटलाची उपभोगाची वस्तू असते. पाटील म्हणेल त्या स्त्रीला उचलून त्याला भोगू शकतो. ही पाटलाने त्यावेळी या मावळ्यांना दिलेलं उत्तर होतं. मावळे ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांकडे आले त्यावेळी महाराजांना त्यांनी सांगितलं की पाटील मगरूर आहे, पाटील खूप गर्विष्ठ आहे, पाटील काही यायला तयार नाही. त्यावेळी महाराजांनी सांगितलं त्याला जसा असेल तसा बांधून इथं घेऊन या. महाराजांच्या समोर ज्यावेळी त्या पाटलाला आणलं गेलं त्यावेळी पाटलाला गुन्हा कबूल करावा लागला आणि हा गुन्हा कबूल केल्यानंतर त्या पाटलाला शिक्षा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहासामध्ये केलेली शिक्षा आहे, त्या पाटलाला भर चौकामध्ये त्याचा चौरंगा करण्यात आलं. आणि त्या घटनेनंतर खऱ्या अर्थानं त्या गावामध्ये कोणत्याही महिलेवरती नवे तर पूर्ण इतिहासामध्ये पुन्हा महिलेवरती असा बदअमल झाल्याचा आम्हाला कुठेही पाहायला मिळायला लागत नाही. आणि दुसरी घटना जी घडती ती दुसरी घटना म्हणजे अशी होती की सखुजी गायकवाड नावाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा सख्खा मेवणा, या सखुजी गायकवाडाने एका महिलेवरती अत्याचार केल्याचं छत्रपती शिवाजी महाराजांना नुसतं कळलं होतं, तरी या सखुजी गायकवाडाचे हातपाय तोडण्याचं काम सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी केलं होतं. ही छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात महिलांच्या बाबतीत असणारी सगळ्यात सुरक्षिततेची बाजू सगळ्यात महत्त्वाची मानून ठेवली होती. नवे तर त्या गोष्टीला अंमल आणि त्या गोष्टीला त्या काळात कारवाई सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी फक्त स्वतःच्याच स्त्रियांबद्दल नाही तर परराज्यातील किंवा दुसऱ्या जातीतील स्त्रिया ज्या होत्या त्यांनाही त्याच मानाचा दर्जा देण्याचं काम केलं होतं. मग कल्याणचे सुभेदाराची सून ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नजराना म्हणून पेश करण्यात आली होती त्यावेळी या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आईचा दर्जा दिला होता आणि साडी चोळी करून खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांनी या कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा मान राखला होता. आणि त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडून उद्गार निघाले होते, अशीच आमची आई असती वदले छत्रपती, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्ही ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या तोंडून निघालेले हे सगळ्यात महत्त्वाचे आणि सगळ्यात मोलाचे जे शब्द आहेत ते कधीतरी तुम्ही आम्ही अनुकरण करणं गरजेचं आहे. फक्त हीच घटना छत्रपती शिवाजी महाराजांचं चांगलं व्यक्तित्व दर्शवत नाही तर रायबागेन देशमुख नावाची एक महिला होती, जी महिला खऱ्या अर्थानं सिद्धी जोहरच्या बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात लढत होती. ही महिला ज्यावेळी उंबरखिंडीमध्ये लढाई झाली त्यावेळी त्या रायबागेन देशमुख या महिलेनं खऱ्या अर्थानं एक लढा देण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत केलं होतं. आणि ती रायबागेन देशमुख ज्यावेळी कैद झाली त्यावेळी तिलाही असं वाटलं होतं की बाकीच्या राजांसारखं किंवा मुघल राजे जे असतात त्यांच्यासारखं छत्रपती शिवराय हे मला त्यांच्या जनानखान्यामध्ये मला कोंडून ठेवतील, डांबून ठेवतील, त्यांची सेविका करतील. परंतु ज्यावेळी या रायबागेन देशमुखला छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आणलं गेलं त्यावेळी त्या महिलेचा सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी साडी चोळी देऊन सन्मान केल्याचं आम्हाला इतिहासामध्ये पाहायला मिळतं. ही खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांकडून घेण्याची सगळ्यात मोठी शिकवण आहे. परंतु आजच्या महाराष्ट्रामध्ये नेमकं घडतंय त्याच्या उलट. आमच्या महाराष्ट्रामध्ये नेमकं झालंय काय? अहो एक मिनटं, अनाजी पंत हा स्वप्नेस कसा होता त्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी या रायबागेन देशमुख या महिलेला ज्यावेळी आईचा मानाचा किंवा बहिणीच्या मानाचा दर्जा दिला म्हणजे परस्त्री असणाऱ्या दुश्मनाच्या किंवा शत्रूच्या महिलेला सुद्धा चांगल्या मानाचा दर्जा देण्याचं काम हे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात केलं होतं. पण आजच्या महाराष्ट्राची अवस्था नेमकी उलटी आहे हो. आज ज्यावेळी आम्ही पाहतो त्यावेळी कोपर्डे एखादं प्रकरण आमच्या समोर येतं, कुठंतरी दिल्लीसारखं चालत्या बसमध्ये घडणारं प्रकरण आमच्या लक्षामध्ये येतं, नवे तर आमच्या हिंगणघाटामध्ये जडित झालेलं ते प्रकरण आहे. अशी अनेक प्रकरणं आहेत की ज्या प्रकरणांचा उल्लेख खऱ्या अर्थानं करणं गरजेचं आहे. नवे तर प्रत्येक 10 मिनिटाला अशी प्रकरणं घडतच असतात. आणि या सगळ्याच घटनांचा किंवा या सगळ्याच गोष्टींचा उलगडा होतच असतो असं नाही, कारण की या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये असेल किंवा न्यायालयामध्ये असेल, ज्यावेळी न्यायनिवाड्यासाठी हे सगळे विषय मांडले जातात त्यावेळी खऱ्या अर्थानं
ह्या सगळ्या गोष्टींच्या फाईल्स कुठंतरी दाबून ठेवल्या जातात. नवे नवे तर हे विषय जागच्या जागी क्लोज करण्याचं काम खऱ्या अर्थाने इथल्या प्रशासन व्यवस्थेवरती दबाव आणून कोणीतरी करत असतं. हा भाग वेगळा. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असणाऱ्या स्त्रियांची सुरक्षितता ही आजच्या काळातल्या स्त्रियांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत किती चांगल्या पद्धतीची होती याचा एकत्रित आम्ही गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. आणि हा विचार खऱ्या अर्थानं छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराय हे समजून घेताना खऱ्या अर्थानं करणं गरजेचं आहे. मग ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिसऱ्या समोर अनेक पैलू येतात, पैकी एक पैलू म्हणजे खऱ्या अर्थानं मैत्री कशी टिकवावी याचं एक जातीवंत ज्वलंत आणि जिवंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे असणारे मावळे होते. मग या मावळ्यांचा ज्यावेळी मी विचार करतो त्यावेळी मग त्यांच्यामध्ये तानाजी मालुसरे असतील, बाजीप्रभू देशपांडे असतील, त्यानंतर शिवाजी काशीद असतील, शिवाजी महाले असतील, त्याच्यानंतर संभाजी कावजे असतील, कावजे कोंढाळकर असतील, यांसारखे अनेक नरवीर आहेत ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठी स्वतःच्या प्राणांची सुद्धा कधी पर्वा केली नाही. स्वतःच्या म्हणजे मुलाचं लग्न बाजूला ठेवून जो कोंढाण्याचं लग्न करायला तानाजी मालुसरे गेले होते त्या तानाजी मालुसरेंचा इतिहास CBSEच्या बोर्डामध्ये चुकीचा छापण्याचं काम एका मनीषा देसाई नावाच्या महिलेनं किंवा त्या लेखिकेनं केलं होतं. आणि त्या लेखिकेवरती कुठंतरी खऱ्या अर्थानं शिवभक्तांनी एक आक्षेप नोंदवून ते काम कुठंतरी बंद पाडण्याचं काम म्हणजे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आमच्यापर्यंत पोहोचतोय यात सगळ्यात मोठं समाधान आहे. या ठिकाणी शिवाजी उमाकांत बेडगे विचारतायत की आपला इतिहासात मावळा शिवा काशीद का सांगितले नाही. ही खऱ्या अर्थानं आता तुम्ही हा प्रश्न विचारला की शिवा काशीद का सांगितले नाही, तर शिवा काशीद जे सांगितले ते फक्त सांगितले कुठपर्यंत ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याकडून विशाळगडाकडे जात असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप घेऊन सिद्धी जव्हरला जे भेटायला गेले ते शिवा काशीद. परंतु खऱ्या अर्थानं शिवा काशीद असा त्यांचा उल्लेख करणं खऱ्या अर्थानं चुकीचं. कारण की ज्या माणसांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वस्त्र स्वतःच्या अंगावरती घातली होती, छत्रपती शिवाजी महाराजांचा टोप ज्यांनी स्वतःच्या अंगावरती घातला होता, स्वतः दुश्मन सुद्धा ज्यांना ओळखू शकला नव्हता, अशा शिवा काशीद यांना आपण शिवा या नावानं अतिशय उल्लेख करणं चुकीचं आहे. त्यांचा उल्लेख खऱ्या अर्थानं आपण त्यांना आदर देऊन शिवाजी काशीद असाच करणं गरजेचं होतं. आणि त्यांचा इतिहास का सांगितला गेला नाही तर काही दृष्ट्या ही जे पाठीमागचे जे इतिहासकार होते ज्यांनी खऱ्या अर्थाने इतिहास लिहिण्याचं काम जे केलं त्यांनी ज्या मावळ्यांचा इतिहास आमच्यापर्यंत खऱ्या अर्थानं पोहोचवायला हवा होता त्यांचा खरा ज्वलंत जिवंत इतिहास त्यांच्या कार्याचा इतिहास आमच्यापर्यंत पोहोचवायला पाहिजे होता, त्यांनी तो इतिहास आमच्यापर्यंत पोहोचवला नाही. आणि ह्याच कारणामुळं शिवाजी काशीद असतील किंवा शिवाजी महाले असतील यांसारख्या अनेक नरधुरंधर जे सेनानी होते किंवा जे सैनिक होते मावळे होते त्यांचा इतिहास आमच्यापर्यंत पोहोचलाच नाही. ही सगळ्यात आमची दुर्दैवाची गोष्ट आहे. मग शिवाजी काशीद यांचा इतिहास असो किंवा मग ज्यावेळी तानाजी मालुसरे कोंढाणा जिंकायला गेले होते त्यावेळी कोंढाणा जिंकत असताना इतिहासामध्ये आम्हाला अशी नोंद मिळाली 4थीच्या पुस्तकामध्ये आम्ही नेहमी वाचतो, मला तर वाटतं 4थीच्या पुस्तकामध्ये सगळ्यांनी 4थीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचलेला आहे, ते 4थीचं पुस्तक सगळ्यांनी वाचलेलं आहे. त्याच्यामध्ये असा उल्लेख नव्हे तर कोणत्याही इतिहासकाराला असो किंवा कोणत्याही इतिहास जाणणाऱ्या माणसाला आम्ही ज्यावेळी विचारलं की बाबा रे तानाजी मालुसरे कोंढाण्यावरती कसे लढले तर तो सरळ सांगून मोकळा होतो की तानाजी मालुसरे यांच्याकडे घोरपड होती, त्या घोरपडीचं नाव होतं यशवंती. आता यशवंती हे मुळात घोरपडीचं नाव होतं आणि ह्या प्राण्याचा वापर करून कोणत्याही किल्ल्यावरती चढणं नवे तर ही गोष्ट आम्हाला अशी सांगितली गेली की घोरपड स्वतःच्या तोंडामध्ये दोरी घेऊन त्या कडा चढली, त्यानंतर त्या ठिकाणी झाडाला बांधला आणि मग मावळे चढून गेले. पण तो हा इतिहास खोटा तरी सांगण्याचं काम केलं गेलं. आमच्या मावळ्यांचा जो इतिहास होता तो आमच्यापर्यंत पोहोचवलाच नाही. तर मग त्या ठिकाणी यशवंत घोरपडे नावाचे आमच्या महाराजांकडे 2 बंधू होते, घोरपडे बंधू म्हणून. त्याच्यापैकी असणारे यशवंत घोरपडे ज्यांची जी चाल होती ती अतिशय घोरपडेसारखी चपळ होती, वरती सहजगत्या चढू शकत होते. आणि मग ह्या यशवंत घोरपडेंनी त्या कोंढाण्याचा जो कडा होता तो चढून वरती गेले, त्या ठिकाणी वरती दोर बांधले आणि त्या ठिकाणी ते कोंढाण्याचं जे युद्ध झालं होतं ते युद्ध त्या ठिकाणी आपण विजयी झालो होतो. परंतु त्या यशवंत घोरपडेंचा इतिहास कुठंतरी आम्हाला त्या यशवंती केलं गेलं आणि त्यांच्या घोरपडे आडनावाचं घोरपडी या प्राण्यामध्ये रूपांतर करून आम्हाला यशवंती घोरपड ही
तानाजी मालुसरेंकडे होती आणि त्या घोरपडीचा वापर करून तानाजी मालुसरे तो कोंढाणा किल्ला सर कडून गेले, तो कोंढाणा किल्ला जिंकला, असं आम्हाला इतिहासात आजपर्यंत सांगितलं गेलं. आता छत्रपतींचा न्यायनिवाडा आणि आत्ताचा आता छत्रपतींचा न्यायनिवाडा आणि आत्ताचा न्यायनिवाडामध्ये काय फरक आहे तर हे पहा, ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य उभं राहत होतं त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या प्रमुख पदांवरती अशा काही व्यक्तींची नेमणूक केली होती जे त्या पदभूषवण्यासाठी खऱ्या अर्थानं लायकीचे होते. मग ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज त्या माणसांवरती किंवा त्या पदावरती असणाऱ्या माणसावरती ज्यावेळी जबाबदारी टाकत होते त्यावेळेस त्या जबाबदारीला ती माणसं पुरून उरत होती, नव्हे तर ती जबाबदारी पारच पाडण्याचं काम त्या माणसांनी त्या काळामध्ये केलं होतं. परंतु आजची न्यायव्यवस्था आम्ही नेमकी कशी पाहतोय की ज्यावेळी कोपर्डीसारखं बलात्काराचं प्रकरण, हा एक अतिशय चांगलं उदाहरण पहा. कोपर्डीसारखं बलात्काराचं प्रकरण ज्यावेळी न्यायालयामध्ये आम्ही उपस्थित करतो किंवा न्यायालयामध्ये त्याच्यासाठी खटला मागायला जातात त्याचे आई वडील, परंतु त्यांना ही न्यायव्यवस्था नेमका न्याय देते किती आणि न्याय द्यायचं तर सोडाच, पण तो न्याय त्यांना किती दिवसानंतर न्याय मिळतोय, त्यांना तारखेवरती तारखा किती वेळा त्यांनी कोर्टाच्या पायऱ्या झिजवल्याचं आम्ही वर्तमानपत्रांमधून पाहतोय, न्यूज चॅनलवरती पाहतोय. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये न्याय जो झाला होता, रांझ्याच्या पाटलाच्या बद्दलचा जो न्याय झाला होता, सखुजी गायकवाडच्या बद्दलचा जो न्याय झाला होता, ती न्यायव्यवस्था खऱ्या अर्थानं आज या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं राबवणं गरजेचं होतं. आणि ही न्यायव्यवस्था ज्यावेळी आम्ही आजच्या महाराष्ट्रामध्ये राबवू त्यावेळी खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टींना चाप बसणार आहे, मला असं वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, घटनेमध्ये अनेक मुद्द्यांचा या ठिकाणी उल्लेख केला, मसुद्यांचा उल्लेख केला, अनेक कलमं या ठिकाणी घातली गेली. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी 17व्या शतकामध्ये खऱ्या अर्थानं जो न्याय करण्याचं काम त्यावेळी तिथल्या गोरगरीब जनतेच्या बद्दल केला होता, तो न्यायनिवाडा आणि ती काय म्हणतात त्याला, जो त्या काळचा न्यायनिवाडा होता ते आजच्या न्यायनिवाड्यापेक्षा खूप चांगल्या पटीनं होता असं मला या ठिकाणी वाटतं. पुढचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला महाराष्ट्र उभा राहिला आहे का? आता एका अर्थाने म्हणता येईल की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वप्नातला महाराष्ट्र उभा राहिला आहे पण, आणि एका अर्थानं नाही पण म्हणता येईल. आहे एवढ्यासाठी की तुमच्या माझ्यासारखे अनेक तरुण हे खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार घेऊन कुठंतरी चांगलं काम करण्याचं या महाराष्ट्रामध्ये आम्ही पाहत आहोत. आणि मग हा जर एका बाजूचा भाग पाहिला तर छत्रपती शिवाजी महाराजांचा हाच म्हणजे छत्रपती महाराजांचं हेच स्वप्न होतं की ह्या विचारांना कुणीतरी खऱ्या अर्थानं आपल्या परीनं किंवा आपण ज्या पद्धतीने सांगतोय आपले जे विचार आहेत ते समोरची पिढी त्याला कितपर्यंत आत्मसात करते आणि त्याचा वापर स्वतःच्या जीवनामध्ये कितपत करते हे पाहणं या ठिकाणी उचित होतं. आणि काही अंशी आजचे जे तरुण आहेत ते ह्या गोष्टीसाठी सक्षम आहेत किंवा ते ह्या गोष्टी आत्मसात करत आहेत. पण दुसरा भाग ज्यावेळी आम्ही पाहतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र हा आम्हाला जो महाराजांना पाहिजे होता तो महाराष्ट्र आम्हाला पाहायला मिळेल तर नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं, छत्रपती संभाजी महाराजांनी हे स्वराज्य वृद्धिंगत करण्याचं काम केलं, वाढवण्याचं काम केलं. छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर श्रीमंत बाजीराव पेशवे यांनी कटकपर्यंत मराठ्यांच्या सीमा पोहोचवण्याचं काम केलं होतं. परंतु खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचा हा इतिहास इथल्या राजकारण्यांनी किंवा इथल्या इतिहासकारांनी आमच्यापर्यंत कितपत पोहोचवला, मग त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास आमच्यापर्यंत का येऊ दिला नाही याची काहीतरी आम्ही कारण शोधणं गरजेचं आहे. मग त्यांना नेमका छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोणत्या कामाचा विरोध होता तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोणत्या चांगल्या कामानं त्यांनी विरोध केला होता, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पाहणं गरजेचं होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की जो महाराजांना अपेक्षित महाराष्ट्र होता की महाराष्ट्र हा स्वराज्याचं सुराज्य कसं तरी झालं पाहिजे होतं, हा सुराज्य न होता या कुठंतरी स्वराज्याचा सुपडा साफ होण्याचं काम काहीतरी लोक करत आहेत. आणि म्हणूनच महाराष्ट्राचा हा आज जो आपण पाहतोय हे चित्र या ठिकाणी आहे. शिवाजी ठीक आहे, मनीषा विचारतायत की शिवाजी महाराजांनी शिवछत्र बाबा हे रूप का घेतलं होतं आणि त्याचं मागं कारण मनीषा ताई खऱ्या अर्थानं तुम्ही विचारले की शिवाजी महाराजांनी शिवछत्र बाबा हे रूप का घेतलं होतं, तर माफी असावी या म्हणजे हे जो मुद्दा आहे याची मला सखोल अशी माहिती नाही, त्याच्यामुळे मी आपल्याला याबद्दल माहिती नाही देऊ शकत आहे. सो मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आजच्या पिढीच्या प्रत्येक आईवडिलांनी मुलांना कशी आता आजच्या घडीच्या आईवडिलांनी आपल्या मुलांना कशी शिकवून द्या
तर ज्यावेळी मी नितीन बानुगडे पाटील असतील किंवा डॉक्टर नरेंद्र जाधव असतील, नामदेवराव जाधव असतील, या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळी विचार करतो किंवा या सगळ्यांच्या व्याख्यानाचा किंवा त्यांच्या भाषणांचा ज्यावेळी विचार करतो, त्यावेळी ती त्यांच्या भाषणामध्ये नेहमी असं सांगत असतात की आज खऱ्या अर्थानं जर या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवराय, छत्रपती शंभूराय, त्याचप्रमाणे यांचे जर विचार पुन्हा एकदा आपल्याला रुजवायचे असतील किंवा हेच विचार जर तळागाळापर्यंत पोहोचवायचे असतील, तर खऱ्या अर्थानं आज प्रत्येक घरामध्ये जिजाऊ ही कुठंतरी जन्माला आली पाहिजे. आणि जिजाऊ जन्माला येण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आजकाल ज्या महिला आहेत त्या महिलांनी नवे तर त्यांच्या जे त्यांचे पती असतात किंवा त्यांच्या घरातली माणसं असतात त्यांनी खऱ्या अर्थानं स्त्रियांना कुठंतरी जन्म देण्याचं जे प्रमाण आहे हे कुठंतरी वाढवलं पाहिजे. मला असं वाटतं की स्त्रीला हे गर्भामध्ये जे मारण्याचं काम केलं जातं हे अतिशय निंदनीय असं काम आहे. हे काम ज्यावेळी थांबेल त्यावेळी खऱ्या अर्थाने या महाराष्ट्रामध्ये जिजाऊ कुठंतरी घडण्याचं काम होईल. आता ज्यावेळी आम्ही आमच्या पंतप्रधान किंवा राष्ट्रपती म्हणून ज्यांच्याकडं खऱ्या अर्थानं अभिमानानं पाहतो त्या प्रतिभाताई पाटील असतील, याही कुठंतरी महिला आहेत. ज्यावेळी अंतराळामध्ये सफर करणारी कल्पना चावला असेल, सुनीता विल्यम्स असतील, यांसारख्या महिला आहेत ज्या आहेत त्यांचा आम्ही ज्यावेळी विचार करतो त्यावेळी त्याही महिला आहेत. असं कुठंतरी उत्तुंग भरारी घेण्याचं काम पी टी उषा असेल किंवा मग आपण टेनिसपटू सानिया मिर्झा असेल यांच्यासारखी जी कार्यकर्तृत्व करण्याची जी कामं आहेत ती महिलांनीच केलेली आहेत. नवे तर महिलांमुळंच खऱ्या अर्थानं आज पुरुषाला किंमत आहे हे ज्यावेळी आमच्या समाजाला समजेल त्यावेळी खऱ्या अर्थानं आज इथल्या प्रत्येकाच्या मनामध्ये स्त्री शिक्षणाचा आणि स्त्री जन्मण्याचं जे ज्ञान आहे किंवा त्यांच्या मनामध्ये जी ज्ञानाची आपण भर पाडणार आहोत किंवा त्यांना जे चांगलं सांगणार आहोत की स्त्रियांच्या जन्मामुळे नवे तर स्त्रियांमुळेच खऱ्या अर्थानं आज समाजाची उन्नती होत असते, हे ज्यावेळी मी त्याला पटवून देऊ त्यावेळी स्त्रियांचं हे गर्भामध्ये मारण्याचं प्रमाण कमी होईल. आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज घडवण्यासाठी ज्या जिजाऊंची खऱ्या अर्थानं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना गरज आहे त्या राजमाता जिजाऊंचा जन्म पुन्हा तरी एका महिलेच्या गर्भातून नक्कीच होईल. आणि तीच महिला खऱ्या अर्थानं छत्रपती शिवराय आणि छत्रपती शंभूराय यांना घडवण्याचं काम नक्कीच करणार आहे. येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आम्ही जिजाऊ घडवण्याचं काम कुठंतरी चांगल्या पद्धतीनं करणार आहोत, लक्षात ठेवा. बरं, आता या प्रसंगावरती मला एक घटना आठवते ती मी आपल्या समोर सांगतोय की ज्यावेळी मी काही मित्रांसोबत ज्यावेळेस रायगडला असा 6 जूनचा कार्यक्रम होता म्हणून कार्यक्रमाच्या निमित्तानं निघालो होतो आणि जात असतानाच एका रस्त्यामध्ये एक अपघात झाला होता म्हणून आम्ही काही मित्र माझ्यासोबत होते त्यांना घेऊन मी त्या ठिकाणी थांबलो. त्या ठिकाणी थांबल्यानंतर मी त्या ठिकाणी पाहिलं की एक महिला आणि तिचं एक 7-8 वर्षांची 9-10 वर्षांची मुलगी होती जी त्या गाडीवरनं खाली पडली होती. तिच्या थोडं पायाला वगैरे खरचटलं होतं. आम्ही त्यांना बाजूला केलं, त्यांना प्यायला पाणी दिलं. थोडा वेळ शांत गेल्यानंतर त्यांना विचारलं की कुठं निघालायत नेमकं. त्यावेळी त्यांनी सांगितलं की आम्ही रायगडला निघालो. म्हटलं रायगडला निघालात पण रायगडला नेमकं आहे तरी काय. त्यावेळी त्यांनी सांगितलं की त्या महिलेच्या नवऱ्यानं बोलण्याआधीच त्या मुलीनं बोलायला सुरुवात केली की रायगडला छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड आहे, त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा समाधी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे, त्या ठिकाणी पाचाडला राजमाता जिजाऊंची समाधी आहे, त्या ठिकाणी जाऊन आम्हाला नतमस्तक व्हायचंय, त्यांच्या ठिकाणाहून प्रेरणा घ्यायची. मला आश्चर्य वाटलं. म्हणजे 9-10 वर्षाची मुलगी आहे, त्या 9-10 वर्षाच्या मुलीला नेमकं छत्रपती शिवाजी महाराज सांगितले कोणी असतील. ज्यावेळी मी तिला प्रश्न विचारला त्यावेळी तिनं सांगितलं की दादा मला घरामधून हे सगळं सांगितलं गेलं, माझे आईवडील हे सगळं सांगत असतात. मग मी त्या मुलीला विचारलं की बाबा रे तुझं नाव काय आहे. त्यावेळी त्या मुलीनं मला नाव सांगितलं, दादा माझं नाव आहे रझिया. म्हटलं काय. म्हटली रझिया खान. मला आश्चर्य वाटलं. आश्चर्य एवढ्यासाठी वाटलं, छत्रपती शिवाजी महाराज आतापर्यंत आम्हाला सांगितले गेले की हे फक्त मुसलमानांचे शत्रू होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्ष हा मुसलमानांच्या बरोबरचा संघर्ष होता, परंतु एक मुस्लिम असणारी ही रझिया खान नावाची मुलगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायला रायगडावरती चालली आहे. मनामध्ये विचार येतोय. तोच त्यावेळी तो वडील होते, तो बाप तिच्या पाणावल्या डोळ्यानं मला सांगताच आला की दादा खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज हे कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात कधीच नव्हते. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा शत्रू हा छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू होता. मग तो कोणत्याही जाती धर्माचा का असेना,
हे त्यावेळेचं सत्य होतं. आणि मग मला आश्चर्य वाटलं की एवढं सगळं ह्यांना कसं माहीत. त्यावेळी त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थानं आज एका चौकटीमध्ये बंदिस्त करण्याचं काम या समाजामध्ये केलं जात आहे. ते काम कुठंतरी थांबलं पाहिजे. पण मग मी त्यांना विचारतो झालो की बाबा रे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल तुम्हाला आणखी काय माहीत आहे. त्यावेळी त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये असणाऱ्या स्त्रियांची सुरक्षितता ही आमच्या मुघलांच्या काळामध्ये असणाऱ्या नव्हे तर कोणत्याही मुघल राजाच्या दरबारामध्ये असणाऱ्या राजाच्या स्त्रियांच्या सुरक्षिततेपेक्षा 100 पटीने अधिक होती. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठ्यांच्या स्त्रिया सुरक्षित होत्या असं नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मुस्लिमांच्या स्त्रिया सुद्धा सुरक्षित होत्या. याचा आणखीन एक उल्लेख आपल्याला ज्यावेळी इतिहास उलगडून पाहतो त्यावेळी इतिहासामध्ये आम्हाला सापडतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी शाहिस्तेखानावरती हल्ला केला, लाल महालामधून शाहिस्तेखानाला हकलून लावण्याचं काम केवळ छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं. त्यावेळी त्या हल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही मावळ्यांच्या हातून तिथल्या जे स्त्रिया होत्या त्यांचा दुर्दैवी अंत झाला. कारण की त्यांच्या पाठीमागं त्यांचं रूप घेऊन जे शत्रू दडले होते, मावळ्यांना मनामध्ये असं आलं की स्त्रियांचं रूप घेऊन या ठिकाणी हेच लोक उभे आहेत, म्हणून त्यांच्या हातून ते अनावधानाने ती चूक झाली होती. जाणून बुजून छत्रपती शिवरायांचे मावळे कधीही स्त्रियांवरती तलवारबाजी कधीही करत नव्हते, त्यांनी कधीही त्यांच्यावरती तलवार चालवल्या नाही, हा इतिहास आहे. त्यावेळी ती जी शाहिस्तेखानाची बहीण होती, त्या बहिणीची एक मुलगी ती या ठिकाणी एका पिंपामध्ये दडून बसली आणि तो सगळा हल्ला झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळी शाहिस्तेखानाला त्याची बहीण सांगती झाली की मेरी बेटी नहीं मिल रही है, शिवाजी के जो लोग आए थे उन्होंने मेरे बेटी को उठा के लेके गए वो लोग. त्यावेळी तो शाहिस्तेखान सांगता झाला की छत्रपती शिवाजी महाराजांची माणसं तुझ्या मुलीला कधीही नेऊ शकत नाहीत आणि जर त्यांनी नेले असेल तर त्या आईच्या मानानं तिला परत पाठवतील. हा शत्रूच्या मनामध्ये असणारा आमच्या राजाच्या बद्दलचा आदर होता. हा आदर खऱ्या अर्थानं आम्ही कुठंतरी पेरणं गरजेचं आहे. मुसलमान असतील, दलित असतील, मराठा असेल, धनगर असेल, माळी असेल, यांच्यामध्ये स्वतःमध्ये आणि जातीजातींमध्ये वाद घालून आम्हाला काही मिळणार नाही आहे. आजकाल टिकटॉकवरती ट्रेंड चालला आहे, फेसबुकवरती ट्रेंड चालला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं गेलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतलं गेलं, राजश्री शाहू महाराजांचं नाव घेतलं जातं आहे, कुठंतरी महात्मा ज्योतिबा फुलेंचं नाव घेऊन कुठंतरी दंगली पेटवण्याचं काम केलं जातं आहे. पण हे जे होतं आहे हे अतिशय चुकीचं होतं, हे व्हायला नको पाहिजे. कारण की ज्यावेळी आम्ही इतिहास कुठेतरी उलगडून पाहतो त्यावेळी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना लिहिल्यानंतर स्वतः त्यांच्या मुखातून निघालेले उद्गार आहेत. नवीन तर त्यांनी लिहून ठेवलं की ज्यावेळी मला राज्यघटना लिहायची होती त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर होतं, त्यावेळी मला खऱ्या अर्थाने राज्यघटना लिहिणं सोपं झालं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा खऱ्या अर्थानं ज्यांनी वारस होण्याचं काम किंवा त्यांच्या विचारांचा पायक होण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केल्याचं आम्हाला कुठंतरी पाहायला मिळायला लागतं. शिवाजी बेडगे म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे 600 ते 700 मुस्लिम सैन्यात होते. हो, बरोबर. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी ज्यावेळेस कोथळा बाहेर काढला आणि तो कोथळा बाहेर काढल्यानंतर त्या ठिकाणी सिद्दी हिलाल नावाचा एक सैनिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात अफजल खानाच्या बरोबरीनं त्या प्रतापगडाच्या पायथ्यावरती अफजल खानासोबत त्या ठिकाणी लढाईमध्ये सहभागी होता. परंतु हाच सिद्दी हिलाल ज्यावेळी आम्ही इतिहासामध्ये डोकावून पाहतो त्यावेळी काही काळानंतर हा सिद्दी हिलाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये आम्हाला असल्याचं कुठेतरी पाहायला मिळायला लागतं. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा हा सगळा सैनिकांच्या बद्दल असणारा परोपकाराची भावना किंवा सैनिकांच्या बद्दल असणारं प्रेम हे लक्षात घेऊन 600 पठाण हे सुद्धा स्वराज्यामध्ये आल्याचं आम्हाला कुठेतरी पाहायला मिळायला लागतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा वकील असणारा काझी हैदर नावाचे जे फारसी पत्रलेखक होते तेही मुसलमान होते, तेही आम्हाला इतिहासामध्ये पाहायला मिळतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर आग्र्यावरच्या सुटकेमधून ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज निसटले त्यावेळी त्यांच्यासोबत असणारा मदारी मेहतर नावाचा एखादा मुलगा हा सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना मदत करतो, हा सुद्धा मुसलमान आहे. रुस्तमे जमा नावाचा एखादा सरदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये तो मुसलमान आहे. दौलत खान सारखा एखादा तोफखान्याचा प्रमुख तोच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये असणारा तो मुसलमान आहे. इब्राहिम खान नावाचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अंगरक्षक तोही मुसलमान आहे. म्हणजे मुसलमान असणाऱ्या अनेक सरदारांची नावं इतिहासामध्ये तुम्हाला पाहायला मिळायला लागतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मावळ्यांमध्ये 600 ते 700 पठाण हे खऱ्या अर्थानं मुसलमान होते आणि या मुसलमानांनीच खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला कुठंतरी
वृद्धिंगत करण्याचं काम आपल्या मावळ्यांप्रमाणेच केल्याचं कुठंतरी मला पाहायला मिळायला लागतं. परंतु इतिहासामध्ये त्यांच्या पाहिजे तशा कर्तृत्वाची नोंद इथल्या इतिहासकारांनी केली नाही, याचं सगळ्यात जास्त वाईट वाटतं. मग या सगळ्या गोष्टींच्या ज्यावेळी आम्ही विचार करतो त्यावेळी या घटनांना खऱ्या अर्थानं उकरून कुणी काढण्याचं काम केलं तर 1669 छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढून त्यावरती फुलं वाहून जगात सगळ्यात पहिल्यांदा पुण्यामध्ये जर शिवजयंती साजरी करण्याचं काम केलं असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुलेंनी केलं. हे आमच्या समाजाला खऱ्या अर्थानं आम्ही सांगणं गरजेचं आहे. त्यावेळी खऱ्या अर्थानं मराठा आणि माळीवाद हा या ठिकाणी मिटणार आहे, हे खऱ्या अर्थानं करणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ज्यावेळी या मनुस्मृतीनं राज्याभिषेक नाकारला होता त्यावेळी ह्याच मनुस्मृतीला रायगडाच्या पायथ्याशी जाळून टाकण्याचं काम खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय. हे जरी आम्ही त्यावेळी समाजाला सांगतो त्यावेळी खऱ्या अर्थानं आमच्या मराठा आणि दलित यांच्यामध्ये जो वाढणारा संघर्ष आहे तो संघर्ष कुठंतरी कमी होईल असं मला या ठिकाणी वाटतं. फक्त स्वतःची बहीण धनगर समाजातील मल्हारराव होळकर यांना देण्याचं काम राजश्री शाहू महाराजांनी केलं नव्हतं, तर त्या काळामध्ये 100 मराठा धनगर विवाह यशस्वीरित्या पार पाडण्याचं काम सुद्धा राजश्री शाहू महाराजांनी केल्याचं आम्हाला ज्यावेळी इतिहासामध्ये आम्ही उल्लेख आहे आणि हा उल्लेख ज्यावेळी किंवा हे वाक्य ज्यावेळी आम्ही समाजाच्या मनामध्ये बसवू त्यावेळी खऱ्या अर्थानं मराठा धनगर हा जो वाद तुमच्या मनामध्ये पेटतोय हा वाद कुठेही पेटणार नाही, तर आमच्यामध्ये एकी निर्माण होईल असं मला या ठिकाणी वाटतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा कालचा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा आजचा महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा उद्याचा महाराष्ट्र हा उज्ज्वल महाराष्ट्र असेल असं या ठिकाणी निश्चित ग्वाही देऊन सांगावं असं वाटतं. मग छत्रपती शिवाजी महाराजांची नेमकी आपण एका प्रश्नांकडे वळूया आता. तर छत्रपती शिवाजी महाराज हे जातीत बांधले गेलेत. हो बरोबर आहे, कारण की छत्रपती शिवाजी महाराज हे जातीत काय होतं की छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन व्हिएतनामसारखा एखादा देश ज्यावेळी अमेरिकासारख्या बलाढ्य राष्ट्राला 27 वर्ष नमवू शकला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हे पूर्ण जगाचे राजे झाले होते. छत्रपती शिवाजी महाराजांना वाचलं कोणी तर व्हिएतनामच्या त्या राष्ट्राध्यक्ष ज्याचं नाव होतं हो ची मिन्ह, या हो ची मिन्हनं खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या गनिमी काव्याचं म्हणजे गोरिला वॉर्स या युद्धनीतीचा वापर करून बलाढ्य असणाऱ्या अशा अमेरिकेला झुकवण्याचं काम खऱ्या अर्थानं केलं होतं. त्या हो ची मिन्हची समाधी कधीतरी तुम्ही जर कधी व्हिएतनामला गेलात तर व्हिएतनामच्या प्रत्येक चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्हाला पुतळा पाहायला मिळेल आणि ह्या हो ची मिन्हची जी समाधी आहे त्या समाधीच्या खाली ज्यावेळी तुम्ही जाल त्या ठिकाणी पाहाल त्यावेळी त्या हो ची मिन्हच्या समाधीच्या खाली लिहिलं गेलंय छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा इथे चिरशांती घेतो आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेण्याचं काम जर कोणी केलं होतं तर व्हिएतनाम या राष्ट्रामध्ये हो ची मिन्ह नावाच्या तिथल्या राष्ट्राध्यक्षानं केल्याचं आम्हाला कुठंतरी पाहायला मिळतं. ज्यावेळी इंग्लंडसारखा एखादा राजा किंवा इंग्लंडसारखा एखादा तिथला जो प्रवासी असेल किंवा तिथल्या जो राज्यकर्ता असेल त्याला ज्यावेळी विचारलं गेलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल तुमची भूमिका काय आहे त्यावेळी ते सांगतात की छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आदर्श राजा जर आमच्या देशामध्ये जन्माला आला असता, आमच्या राष्ट्रामध्ये जन्माला आला असता तर पूर्ण जगावरती आम्ही राज्य केलं असतं. खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज कळले हे बाकीच्या लोकांना कळले, हो बाहेरच्या लोकांना कळले. छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या लोकांना कधीही कळले नाही आणि खऱ्या अर्थानं या गोष्टीचं सगळ्यात जास्त वाईट वाटतं. पण पाकिस्तान आमचं शत्रू राष्ट्र आम्ही या ठिकाणी आवर्जून सांगत असतो, परंतु पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकामध्ये जर तुम्ही कधी डोकावून पाहिलं तर त्या पाठ्यपुस्तकामध्ये आदर्श राजा असा असावा नावाचा त्या तिथल्या विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी धडा आहे. कुठं? पाकिस्तानमध्ये आहे. ते खऱ्या अर्थानं आम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. अमेरिकासारखा बलाढ्य संघटना किंवा अमेरिकासारखं बलाढ्य राष्ट्र ज्यावेळी तिथल्या MBAच्या मुलांना अभ्यासक्रम देतं त्यावेळी तिथल्या अभ्यासक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराज द मॅनेजमेंट गुरु नावाचा त्यांना 100 मार्काचा पेपर आहे अमेरिकेमध्ये, ज्यांचं तंत्रज्ञान जगाच्या पाठीवरती 1 नंबरचं आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज अनुभवले, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज अनुकरले, नवे तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना आचरणात आणलं. छत्रपती शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थानं स्वतःच्या दैनंदिन जीवनामध्ये वापर करण्याचं काम जर केलं असेल तर या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना वापरण्याचं किंवा त्यांच्या युद्धनीती, त्यांचे जे दररोजचे व्यवहार असतील किंवा त्यांच्या राजकीय नीती असतील, त्यांचे स्त्रियांबद्दलचे जे सगळे न्यायनिवाडे असतील, या सगळ्या या लोकांनी छत्रपती शिवरायांना घेतलं, त्यांचे विचार अनुकरले. पण आमच्या लोकांनी काय केलं किंवा छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळी मग राष्ट्रापुरते मर्यादित राहिले. पण ज्यावेळी हा सगळा इतिहास आमच्या लोकांपर्यंत येत गेला त्यावेळी मग छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्र राज्यापुरते मर्यादित राहिले. महाराष्ट्र राज्यापुरते मर्यादित राहिल्यानंतर बाकीच्या
शिवाजी महाराजांचा वापर किंवा त्यांच्या विचारांचा नावाचा वापर करून खऱ्या अर्थानं राज्यांमध्ये वाद घडवण्याचं काम केलं गेलं. मग आज कर्नाटक सरकार राज्य असेल किंवा मग बिहार सरकार राज्य असेल, यांच्यामधून कर्नाटक महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस वाद झाला किंवा आज जर बेळगावमध्ये तुम्ही जर पाहिलं तर त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाचा वापर करून अनेक ठिकाणी युद्ध किंवा अनेक ठिकाणी वाद आजही घडवले जातात. हे वाद कुठेतरी थांबले पाहिजेत. मग ते राजे महाराष्ट्र राज्यापुरते मर्यादित राहिले काही काळांपर्यंत, पण त्यानंतर सुद्धा ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास काही लोकांनी अनुकरायचं सोडून दिलं, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त पुणे जिल्ह्यापुरते मर्यादित झाले. पण ह्या पुणे जिल्ह्यातल्या फक्त मराठा बांधवांपुरते छत्रपती शिवाजी महाराज मर्यादित करण्याचं काम इथल्या खऱ्या अर्थानं या समाजानं केल्याचं कुठंतरी पाहायला मिळायला लागतं. परंतु छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मराठा समाजाचे राजे नव्हते, तर छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड 18 पगड राजे होते. हा खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या मनामध्ये बिंबवण्याचा कुठेतरी विषय आहे. काही काळ असा येईल छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आम्ही जर जागर नाही घातला, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना जर आम्ही समजून नाही घेतलं, तर छत्रपती शिवराय हे फक्त भोसले घराण्यापुरते मर्यादित राहतील. मग छत्रपती शिवाजी महाराज भोसले घराण्यामधून फक्त एका तस्वीरीमध्ये खऱ्या अर्थानं कैद होऊन जातील. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार प्रत्येक तळागाळातल्या माणसापर्यंत पोहोचवणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं, सर आपल्या देशात धोका हे याबरोबर ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिली समुद्रामधून ज्यावेळी मोहीम आखली, त्यावेळी त्यांनी खंबाचं जे बंदर आहे ते खंबाचं बंदर लुटण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं. त्यावेळी त्यांची 27 जहाजं आणि 5 गलबतं ही समुद्रामध्ये होती. म्हणजे जनक ज्यांना खऱ्या अर्थानं आज तर फादर ऑफ नेव्ही असं, इंडियन नेव्ही असं ज्या आपण कधी गुगलवरती सर्च केलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं. मग त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्राच्या पलीकडे जाऊन शत्रूला रोखण्याचं काम केलं होतं. त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी जाणलं होतं की जर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला किंवा या देशाला धोका जर कुठून असेल तर तो धोका आहे तो समुद्राच्या मार्गाने आहे. मग ज्यावेळी 26/11/2008चा ज्यावेळी हल्ला झाला ताज हॉटेलवरती, त्यावेळी आतंकवादी जे आले ते समुद्रामधूनच आले. त्यांनी त्या नावाड्याला मारलं, त्यानंतर इंडिया गेटवरती उतरले, त्या ठिकाणी ताज हॉटेलवरती हल्ला केला, नरिमन पॉईंटवरती हल्ला केला, त्याच्यानंतर त्यांनी ओबेरॉय हॉटेलमध्ये हल्ला केला, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनलवरती हल्ला केला. त्या ठिकाणी अनेक निष्पाप लोकांचे त्यांनी प्राण घेतले. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो त्या काळी सांगण्याचा उद्देश होता, तो उद्देश किंवा त्यांचा तो संदेश आम्ही कितपत खऱ्या अर्थानं त्याचं अनुकरण केलं याचा काहीतरी साक्षीपणानं आम्ही विचार करणं गरजेचं आहे. आणि मग ह्या घटनेनंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलेला उद्देश या लोकांच्या लक्षात आल्यानंतर आजच्या या संरक्षण खात्यानं खऱ्या अर्थानं समुद्राला संरक्षण देण्याचं काम 350 वर्षानंतर त्या मुंबईच्या इंडिया गेटला केलं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी 17व्या शतकामध्ये जाणलं होतं की मुंबईला जर किंवा महाराष्ट्राला जर धोका असेल तर तो समुद्रातून आहे. ज्यावेळी इथला इंग्रज अधिकारी संभाजी महाराजांच्यावरती किंवा त्यांच्या स्वराज्याला कुठेतरी गालबोट लावण्याचं काम करतो, त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज त्याला पत्र लिहून सरळ मोकळे होतात की सरळ मुंबई विकत दे आणि चालता हो. हे छत्रपती संभाजी महाराजांचे त्या काळी इंग्रजाला किंवा तिथल्या इंग्रज व्यापाऱ्याला असणारं पत्र होतं. म्हणजे छत्रपती संभाजी महाराज सुद्धा जाणून होते की मुंबईला किंवा महाराष्ट्राला धोका हा समुद्रातून आहे. संरक्षणच्या दृष्टीनं खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांचं मॅनेजमेंट हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. त्यांचे हेर म्हणजे त्यांचा हेर प्रमुख जो होता बहिर्जी नाईक, हा बहिर्जी नाईक खऱ्या अर्थाने एक शार्प माणूस ज्याला आपण म्हणतो, अतिशय तल्लख बुद्धीचा जो माणूस, तो माणूस निवडण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या या संरक्षण खात्यामध्ये केल्याचं आम्हाला कुठेतरी पाहायला मिळायला लागतं. हे काम किंवा ही छत्रपती शिवाजी महाराजांची विचारसरणी आम्ही खऱ्या अर्थानं आज अनुकरणं गरजेचं आहे, परंतु आम्ही त्या गोष्टी अनुकरण करत नाही त्याचं. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज आम्ही फक्त ठराविक घटकापुरते मर्यादित ठेवण्याचं काम केलं. त्यांना ढाल तलवारीच्या पलीकडे कधी आम्ही पाहण्याचं कामच केलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आजपर्यंत आम्हाला सांगितला गेला तोच इतिहास घेऊन फक्त छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर घेऊन आम्ही नाचण्याचं काम केलं, परंतु त्यांच्या विचारांना कधी आम्ही डोक्यात घेतलं नाही. नवे तर छत्रपती संभाजी महाराजांचा सुद्धा इतिहास आमच्यापर्यंत खोटा पोटवला गेला आणि हा खोटा पोहोचवलेला इतिहास सुद्धा आमच्या इथल्या लोकांनी मूग गिळून
पाठ करून टाकला. ज्यावेळी आम्ही एखाद्या माणसाला विचारतो की छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास किंवा छत्रपती संभाजी महाराजांबद्दल तुम्हाला काय माहिती आहे, त्यावेळी इथला माणूस सांगायला लागतो की छत्रपती संभाजी महाराज हे एक तर रगेल होते आणि दुसरे म्हणजे ते रंगेल होते. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना बाईच्या नादाला लावणारा आणि छत्रपती संभाजी महाराजांना दारूच्या व्यसनी सांगणारा हे इतिहासकार ज्या जगाच्या पाठीवरती निर्माण झाले, त्यांनी संभाजी महाराजांचा खोटा इतिहास तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवला आणि तोच इतिहास आम्ही पाठ करून बसलो. पोपटासारखे फक्त पोपटपंची करण्याचं काम. संभाजी महाराजांचा खरा इतिहास नेमका काय आहे याचा कधीही आम्ही विचार केला नाही. परंतु याचं का खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जर पाहण्याचं किंवा त्यांचा खरा इतिहास तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर खऱ्या अर्थानं इतिहासकार वासी बेंद्रे यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास शोधून काढला आणि तो इतिहास जगासमोर आणून ठेवला आणि जगाला छत्रपती संभाजी महाराज हे खऱ्या अर्थानं कळलेत. आणि मग हाच इतिहास घेऊन डॉक्टर अमोल कोल्हे यांनी स्वराज झी मराठीवरती प्रसारित करण्याचं काम केलं आणि त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन खऱ्या अर्थानं छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आज प्रत्येक जगामध्ये नव्हे तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरामध्ये पोहोचवण्याचं काम डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केलं. त्यामुळे त्यांनाही द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. कारण छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या आमच्या पिढीला कळणं गरजेचं आहे. त्यांचा इतिहास, त्यांचे विचार जोपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचत नाहीत त्यावेळेपर्यंत खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राच्या स्वराज्याचं सुराज्य होण्याला खूपसा असा अवकाश आहे. या ठिकाणी शिवाजी सर विचारत आहेत की जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मभूमी तुमचा जन्म झाला भाग्यवान. हो, छत्रपती शिवाजी महाराजांची ही भूमी म्हणजे खऱ्या अर्थानं हा पुणे जो छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील राजे शहाजीराजे यांना पुणे, सुपे, इंदापूर आणि हा जो चाकण हा जो परगणा म्हणून जो आदिलशाहीच्या काळामध्ये त्यांना हा जो जहागिरीचा हिस्सा दिला होता, त्या जहागिरीच्या हिस्स्यामध्ये पुण्यामध्ये असणारं जुन्नर हे एक असं ठिकाण आहे ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं जगाने ज्यांची दखल घेतली, ज्यांच्या विचारांची दखल ज्या माणसांनी घेतली, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी आई तुळजाभवानीच्या कृपेनं मासाहेब जिजाऊंच्या पोटी या ठिकाणी जन्म झाला. आणि त्याच जुन्नरच्या या भूमीमध्ये किंवा त्या जुन्नरपासून अतिशय जवळ असणाऱ्या या पावनभूमीमध्ये खऱ्या अर्थानं माझा जन्म झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर तुमच्या माझ्यासारख्या तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचवण्याचं काम आई जगदंबेच्या कृपेनं, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानं, छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रेरणेनं मी करतोय. याचं मला मनस्वी खूपसा असा अभिमान आहे. खूप असं त्यांच्या या जन्मभूमीमध्ये जन्म घेऊन माझ्या जन्माचं सार्थक झालं असं मला ठिकाणी वाटतं. ज्यावेळी आम्ही आमच्या ज्या महिला असतात त्यावेळी त्या वटसावित्रीच्या पूजा फोन आला म्हणून थोडा डिस्टर्ब झाला. तर ज्यावेळी त्या वटसावित्रीची पूजा करतात त्यावेळी वटसावित्री पूजा करण्यानंतर त्यांना विचारलं गेलं की तुम्ही वडाला नेमकं काय सांगता. त्यावेळी त्या सांगतात की हाच पती मला जन्मोजन्मी मिळावा. ठीक आहे, 7 जन्म. तसं मला या ठिकाणी म्हणायचं आहे की जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जन्मून जर मला आत्ता एवढं धन्य वाटत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच मला 7 जन्मच काय तर मला जोपर्यंत माणूस म्हणून जन्माला येईल त्यावेळी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणूनच या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला घाल असे या ठिकाणी आई भवानीच्या चरणी मी प्रार्थना करतो. धन्यवाद सर, इतके छान. धन्यवाद कृष्णा सर, शिवाजी सर, धन्यवाद. त्याच्यानंतर आनाजी पंतांचा जो इतिहास होता तो छत्रपती संभाजी महाराज ज्यावेळी मी समजून घेतो त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांची आत्ताची जी मालिका होती स्वराज्य रक्षक संभाजी, या मालिकेमध्ये आनाजी पंतांची भूमिका अतिशय ते जसे होते, ज्या वृत्तीचे होते, सेम टू सेम जशी आहे तशी कार्बन कॉपी छापण्याचं काम खऱ्या अर्थानं डॉक्टर अमोल कोल्हे यांनी त्यांच्या मालिकेच्या माध्यमातून केलं. पुढचा प्रश्न हंबीरराव मोहिते यांच्याबद्दल. हंबीरराव मोहिते म्हणजे हे सर सेनापती हंबीरराव मोहिते. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं त्यावेळी हंबीरराव मोहिते यांना सरसेनापती पद हे देण्यात आलं आपल्या सरलष्कर तुकडीच्या. ठीक आहे. तर मग ज्यावेळी हंबीरराव मोहिते हे स्वराज्याचे सरसेनापती होते त्यावेळी त्यांच्या काळामध्ये आणि त्यांच्या आधीच्या काळामध्ये नेताजी पालकर ज्यावेळी होते त्या काळामध्ये स्वराज्यामध्ये जी वृद्धी होती ती वृद्धी अधिक पटीनं येण्याचं काम हे झालेलं आम्हाला कुठेतरी पाहायला मिळतं. पण या हंबीरराव मोहिते जे आहेत त्यांचाही इतिहास कुठंतरी
खोटा सांगितला गेला, तो इतिहास खऱ्या अर्थानं उलगडण्याचं काम किंवा तो इतिहास आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम खऱ्या अर्थानं आज प्रवीण तरडे सारखा एखादा अभिनेता त्यांच्या चित्रपटाच्या माध्यमातून लवकरच एका मोठ्या पडद्यावरती हंबीरराव मोहिते यांचा चित्रपट घेऊन येतोय. जसा आता आम्ही तानाजी हा जो चित्रपट पाहिला, तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा शौर्यगाथा गाणारा, तसाच हंबीरराव मोहिते यांच्या जीवनपटावरती आधारित चित्रपट प्रवीण तरडे हे स्वतः घेऊन येत आहेत. त्यामुळे आपण सगळ्यांनी कृपया आपल्या ज्या इतिहासामधले जे आपले मावळे होते किंवा इतिहासामध्ये ज्यांच्या खऱ्या अर्थानं मोलाचा सहभाग होता, त्या सर्वांचे जे जीवनपट आहे, त्यांचे जे कार्य आहेत, त्यांचा जो चित्रपट असो किंवा त्यांचे बायोग्राफी असू देत, या सगळ्या डॉक्युमेंटरी असू देत, या सगळ्या गोष्टींचा आपण अतिशय बारकाईने अभ्यास करणं खऱ्या अर्थानं गरजेचं आहे आणि इतिहास समजून घेणं गरजेचं आहे. शिवाजी सर लिहित आहेत की माझ्या राजांचा इतिहास वर्ण. शिवाजी उमाकांत बेडके सर, खरं सांगू का, तुमचं नाव शिवाजी म्हणजे तुमचं नाव घेतलं की छत्रपती शिवाजी महाराज हेच माझ्या डोळ्यासमोर उभे राहतात. कारण की ज्यावेळी मी शिवाजी हा शब्द उच्चारतो त्यावेळी माझ्या तोंडून एकेरी शब्द हा कधीच बाहेर पडत नाही. कारण की छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख एकेरी शब्दात कधीही करू नये किंवा करण्याच्या लायकीचे आपण कुणीही नाही. इवन मीच नाही तर जगाच्या पाठीवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणं हे कुणाच्याही प्रारब्धात बसत नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख नेहमी आदराच्याच भावनेनं करावा. आपल्या वडिलांच्या, आपल्या जे पूर्वज असतात त्या पूर्वजांच्या सगळ्यात वरच्या स्थानावरती ज्यांचं स्थान आहे, अढळ स्थान ज्याला म्हणतात, ते स्थान ज्यांच्याकडून पाहून कळतं ते म्हणजे राजेश महाराज आहे. म्हणून ज्यावेळी मी तुमचं नाव वाचतो त्यावेळी खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांची एक मुद्रा माझ्या डोळ्यासमोर उभी राहते आणि म्हणूनच तुमच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं या फेसबुकवरती लाईव्ह येण्याचं भाग्य मला मिळालं. आणि थोडक्यात का होईना पण छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास, त्यांचा पूर्वकाळचा इतिहास आणि आजच्या महाराष्ट्राचा इतिहास हा कुठंतरी आपण जुळवण्याचा प्रयत्न या ठिकाणी तोडका मोडका का होईना केला. त्याबद्दल आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी लाईव्ह राहिलात, सर्वांचे या ठिकाणी मानावे तेवढे आभार थोडे आहेत. सर्वांचीच नावं घेणं या ठिकाणी शक्य होणार नाही, परंतु सर्वच जण या ठिकाणी लाईव्ह राहिलात, सर्वांचेच मनापासून प्रेम राहू द्या. आणि हा जो हे जे पेज आहे स्वराज्य देशा, या पेजवरती अनेक नामवंत असे व्याख्याते, अनेक नामवंत असे वक्ते या ठिकाणी स्वतःचं मत मांडण्यासाठी, आपल्या सर्वांशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आगामी काळामध्ये नक्कीच उपस्थित राहतील. या सर्वांच्या विचारांचा आपण सर्वांनी या ठिकाणी फायदा घ्यावा आणि त्यांचे विचार तुमच्या आमच्या जीवनामध्ये अनुकरणात आणावेत, एवढीच माफक अपेक्षा व्यक्त करतो. या ठिकाणी शेवटी जाताना आणि आपल्या सर्वांची रजा घेताना फक्त एवढं सांगतो की बाबा रे, तुम्ही जगाच्या पाठीवरती कुठेही गेला तरी स्वतःच्या मायदेशाला किंवा स्वतःच्या जन्मभूमीला कधीही विसरू नका. तुम्ही जगाच्या कोणत्याही महागड्या हॉटेलमध्ये जरी जेवायला गेला तरी चालेल, तिथं गेल्यानंतर पिझ्झा खा, बर्गर खा, चायनीज काय खायचं ते खा, परंतु आपल्या स्वतःच्या मातेनं, स्वतःच्या आईनं बनवलेली झुणका भाकरीची चव आपल्या जिभेवरनं कधीही हटवून देऊ नका. जगाच्या पाठीवरतीही गेल्यानंतर कोणत्याही प्रकारचे कपडे घाला, कितीही ब्रँडेड कपडे घाला, परंतु स्वतःच्या बापाच्या पाठीवरती असणाऱ्या बनियांच्या थेगडातून पडणाऱ्या घामाच्या थेंबातून उगवणाऱ्या या सोनेरी मातीतून जे धान्य पिकले, त्या धान्यातून ज्या शेतकरी बापानं तुमच्या आमच्या शेतावरती खऱ्या अर्थानं तुमचं आमचं शरीर झाकण्याचं नव्हे नव्हे तर तुमच्या आमची लज्जा झाकण्याचं काम ज्यांनी केलं, स्वतः फाटके कपडे घालून ज्या माणसानं आनंद साजरा केला, मुलांच्या डोळ्यामधल्या अश्रूंमध्ये स्वतःला कुठंतरी पाहिलं, त्या आईवडिलांच्या दुःखांना कधीही विसरू नका. जगाच्या पाठीवरती कुठेही गेलात तरी चालेल, तुम्ही सिलिकॉन व्हॅलीमध्ये जा किंवा जगाच्या पाठीवरती कोणत्याही देशातल्या जंगलामध्ये जा, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या या सह्याद्रीच्या या कानाकोपऱ्यामध्ये घुमणाऱ्या वाऱ्याच्या आवाजाला कधीही विसरू नका.
छत्रपती शिवाजी महाराजांचा हा मावळा तुम्हाला खऱ्या अर्थाने या ठिकाणी ही शतशः अशी विनंती करतोय. या विनंतीचा आप सर्वजण मान राखाल एवढीच अपेक्षा करतो. आणि जाताना फक्त एवढंच सांगतो की बाबा रे, स्वतःच्या कार्यकर्तृत्वानं एवढे मोठे व्हा की स्वतःची उंची ज्यावेळी तुमच्या आईवडील तुमच्या शेजारी उभे राहून पाहतील त्यावेळी त्यांची टोपी खाली पडावी इतक्या उंचीवरती तुम्ही उभे असावात, परंतु तुमचे पाय हे सदा जमिनीवरती मातीला स्पर्श करणारे असावेत. एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी झालेली सेवा आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या आशीर्वादानं या ठिकाणी या सर्व कार्यक्रमाला या ठिकाणी पूर्णविराम देतो आणि थांबतो. शेवटी जाताना एवढंच सांगेल, शिवबाराजे रणांगण पुन्हा एकदा पेटलंच पाहिजे, निजामाचं काळीज पुन्हा एकदा फाटलंच पाहिजे. शिवबाराजे रणांगण पुन्हा एकदा पेटलंच पाहिजे, निजामाचं काळीज पुन्हा एकदा फाटलंच पाहिजे. शिवबाराजे तुमच्या अष्टप्रधान मंडळ म्हणजे बारमध्ये नाचणाऱ्या नर्तकीच्या पायातला चाळ आहे, त्या चाळाचं घुंगरू आता तुटलंच पाहिजे. शिवबाराजे रणांगण पुन्हा एकदा पेटलंच पाहिजे, निजामाचं काळीज पुन्हा एकदा फाटलंच पाहिजे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.